धम्म कुठून येणार आहे? धम्म कुठून टिकणार आहे? धम्मा समाजाचा तो घटक आहे. धम्मामुळे समाज आहे, समाजामुळे धम्म आहे. हे एकमेकाच्या पूरक बाबी आहेत. आणि म्हणून ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबीवर आपण लक्ष केंद्रित केल्याशिवाय, म्हणजे प्रत्येकानं समजायचं आहे. नाहीतर प्रत्येकानं जर म्हटलं तर चला आपण त्या टाक्यामध्ये 1 लोटा पाणी टाकलं तर काय फरक पडतो, राजा तर पाहत नाही. राजा काही पाहत नाही आणि दिवसाच्या पहिले हे सगळं निघून जाईल आणि सकाळी राजा उठून पाहते तर तिथे हौद जो आहे दुधानं भरण्याच्या ऐवजी पाण्यानं भरतोय. तर म्हणून ही ज्या बाबी आहेत ह्या बाबी म्हणून त्या निर्माण होते. म्हणून प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे, प्रत्येक माणसाचं. मी जर प्रामाणिक असू तर मी शेवटपर्यंत स्वतःप्रती आणि समाजाप्रती आणि देशाप्रती प्रामाणिकच राहिलं पाहिजे. आणि ही जी संकल्पना आहे ही संकल्पना जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत त्याचे धम्माचे आउटपुट नाहीये आणि समाजाला आउटपुट मिळणार नाही आणि लोकतंत्र मजबूत होणार नाही आणि राजकीय अधिकार पण आपल्याला मिळणार नाही. हे दिशानिर्देश बाबासाहेबांनी समाजाला दिले जातात. पण बाबासाहेबांचे दिशानिर्देश सुद्धा समाज आज पाहताना दिसत नाही. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या सगळ्या बाबी आणि ही जी बाब आहेत ह्या सर्व हे आहेत आजचे आव्हाने समाजाप्रती, धम्माप्रती. धम्मापुढील आव्हाने जर कोणती असेल तर हे आव्हाने आहे. या आव्हानामध्ये आम्हाला बदल करावा लागेल, हे चेंज स्वीकारावं लागेल. आणि हे कसं होईल? आमच्याकडे तर साधनं नाही आहे, आमच्याकडे मीडिया नाही आहे. आता आमच्याकडे व्हॉट्सअप मीडिया आहे. व्हॉट्सअप मीडियामध्ये सकाळी येते बुद्धाची मूर्ती, त्याच्यामध्ये एक श्लोक लिहून आणि शुभेच्छा. त्या शुभेच्छाने समाज सुधारणार आहे? एका ग्रुपवर नाही. सकाळी उठलं का 5 वाजता कोण पहिले देते त्याच्यावर कॉम्पिटिशन लागते. पहिले शुभेच्छा कोण देते? गुड मॉर्निंग, जय भीम, बुद्धाचा फोटो, त्याच्यावर एखादी बुद्धाचे वचन नाही राहत, कोणते तरी वचन राहते आणि ते आपल्याला पारखण्याची क्षमता नाही आहे. हे सत्य आहे का असत्य आहे बाबा? आणि तिथून सुरुवात चालू होते. त्यांनी समाज परिवर्तन होणार आहे, त्यांनी समाज जागृत होणार आहे. समाज जागृत करण्यासाठी बाहेर पडावं लागेल, डेव्होटेशन करावं लागेल, डेव्होटेशन द्यावं लागेल. जर ज्यांचं नमक खातो, बाबासाहेबांच्या भरोश्यावर मी इथपर्यंत आहोत, माझा समाज आहेत, माझे मुलं बाळ आहेत, माझा हा सगळा समाज बाबासाहेबांच्या 4 मुलं आपण पाहिलं त्या दिवशी, 4 मुलं 2 वर्षाच्या फरकात, 2 वर्षाच्या आतमध्ये वय असताना 4 मुलं मातीत दफन होते. काय बाबासाहेबाला वाटलं असेल? काय वाटलं असेल बाबासाहेबाला? निराश होऊन गेले बाबासाहेब. एक वेळ विचार करण्याची पाळी त्यांच्यावर आली, आता हे मी सोडू का काय करू? परंतु बाबासाहेबांनी सगळ्या मुलांसाठी, देशातील ह्या जनतेसाठी बघितलं. आणि आम्ही सगळं काही असून सगळं काही आहे आपल्याकडे, तुम्ही स्वाभिमानानं जगायचं तर शिका. आणि जोपर्यंत स्वाभिमानानं जगायचं शिकत नाही तोपर्यंत हे जे सगळे जे हे स्तंभ जे आहेत आपले, हे स्तंभ, आता लोकशाहीचे स्तंभ तर वेगवेगळे आहेत, परंतु हे समाजाचे जे आहेत, समाज, धम्मामध्ये निपुणता, राजकीय, लोकतंत्र, हे एकमेकाला डिपेंडिंग आहे. आणि हे जर आपण त्याच्यावर कब्जा करायचा जर असेल तर प्रत्येक माणसामध्ये सजगता निर्माण झाली पाहिजे, जागरूकता निर्माण झाली पाहिजे, प्रामाणिकता निर्माण झाली पाहिजे. आणि असे अभिवचन घेतलं पाहिजे की माझ्या कष्टानं, बाबासाहेबांच्या मेहनतीनं मला जे मिळते आहेत, माझा समाज पहिले, माझे पूर्वज कुठे होते आणि त्या पूर्वजाला पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता, विहिरीवर हात लावण्याचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांनी हे अधिकार जर मला मिळवून दिले, मी स्वाभिमानाने व्यापार करू शकतो, नोकरी करू शकतो, तर मी स्वाभिमानाने जगून मी माझ्या समाजाचं उत्तरदायित्व निभवल्याकरता राहणार नाही. बाबासाहेबांना दिलेल्या दिशानिर्देशाचं पालन करून, तर ही जी प्रतिज्ञा आहे ही प्रतिज्ञा प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक घरी ही घेतली पाहिजे, तरच हे क्रांती होऊ शकते. अन्यथा नाही होऊ शकत, अन्यथा नाही होऊ शकत. आव्हान स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग बाहेर पडावं लागेल घराच्या. हे लोक सगळे सत्ता आहे तरी हे लोक रिटायर झाले का थैले की ते 6 महिन्यापर्यंत वापस यायचं नाही घरी, त्यांचा आदेश आहे असा. तुम्ही जर कार्यकर्ते असेल तर रिटायर झाले का तुमच्या घरचं काय आहे ते आम्ही पाहून घेऊ, बाकीची व्यवस्था करतात. एक बॅग लटकवतात आणि
भिक्खू सारखं बाहेर पडतात, 6 महिने घरी येत नाही. आणि आम्ही स्वप्न पाहतो आता रिटायर झालं, आता काय करायचं, कुठे फिरायला जायचं, परिवारात जायचं, म्हणजे तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत, ह्या बाबी आपण चिंतनाच्या आहेत आणि याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. एक एक घर जोडलं पाहिजे, एक एक कुटुंब जोडलं पाहिजे. आपणही सुद्धा नाही आपल्याला हे जरी करता आलं, खूप फिरता आलं, परंतु जेव्हा आपण आजूबाजूला जाऊन पोचतो जेवढा स्टडी करायचा आणि तेवढंच एखाद्याला सांगायचं. प्रत्येकाने एक कुटुंब जोडलं पाहिजे, मग कोणताही कुटुंब असं. फुले शाहू आंबेडकरी धम्मा, त्यांना म्हणा धर्मांतर करा किंवा नका करू, अदर कुटुंबाचं रिलेशन असेल धर्मांतर करा, परंतु बाबासाहेबांचं हे तर बघा, बाबासाहेबांची काय विद्वत्ता होती, कोणासाठी काम केलं ते, एक ना एक दिवस त्यांच्यामध्ये परिवर्तन आहे. हे लोक तेच काम करत आहेत आणि आपण थांबू नये. म्हणून असं वाटतं आहे की आपण सगळ्या लोकांनी ते काम केलं पाहिजे. आपण इथे येतो, एका क्लासमध्ये येताना आपल्यापैकी कोणते इतर घटक असेल, तरुण असेल, ओबीसीचे लोक असेल, आंबेडकरी, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या घटकाचे थोडेफार मानणारे असेल तर इथं आल्यानंतर तो कदाचित परिपक्व होईल, तो उद्याचा एक नेता किंवा उद्याचा सूर्य निर्माण होऊ शकते. म्हणून ही माणसाला तयार करण्याची प्रक्रिया कधीच थांबवायची नाही, आपणही नाही थांबवायचं. जगायचं आणि जगायचं, दुसऱ्याला जगू द्यायचं, त्याला प्रोत्साहन द्यायचं, चांगला जगायचा आणि चांगला माणूस निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. तर आपण हे करू शकतो आणि हे होणार आहे. पॉझिटिव्ह थिंक ठेवायचं आहे आणि नकारात्मक आजच आपल्याला काही करायची गरजच नाही, नाही होत बा म्हटलं तर, पण हे होऊ शकणार आहे. बाबासाहेबांनी करून दाखवलं तर का नाही होऊ शकणार? हा, होणार आहे हा शब्द नाही, होणार आहे. कारण बाबासाहेबांनी करून दाखवलं ना. बाबासाहेबांकडे काय होतं, वर्गाच्या बाहेर बसणारा पोरगा एक जगामधला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी ठरतो आहे. कशामुळं? होऊ शकते, मी करू शकतो, हे जो म्हणजे स्वतःमध्ये जो कॉन्फिडन्स होता, त्या कॉन्फिडन्सच्या भरोशावर ते ही संकल्पना आम्हाला लागवते, हे होऊ शकते, हे बदलू शकते, बदलण्याची क्षमता आपल्यामध्ये आहेत आणि आपण बदलवू शकतो. कारण आपलं सत्य आहे, एक ना एक दिवस लोक सत्य स्वीकारणार आहे. भंतीजींना जय भीम. जय भीम. तुम्हा सर्वांना पण मैत्रीपूर्ण जय भीम. आजचा विषय आहे धम्मापुढील आव्हाने. तर आजचा विषय खूप छान आहे, भंतीजींनी सांगितला. तर खरंच आज आपल्या समोर आव्हाने आहेच. धम्म जो आपला टिकून नाही राहत आहे किंवा असा विखुरल्यासारखा झालेला आहे, ते एक आव्हानच आहे. तर ते कशामुळे आहे? अज्ञानामुळे. तर अज्ञान म्हणजे काय की अडाणी माणूस, न शिकलेला माणूस हेच नाही म्हणताय, तर शिक्षित आणि अशिक्षित असे दोन वर्ग आहे. तर शिक्षित लोक पण जर धम्माचं आचरण करत नसेल तर ती एक अज्ञानच झालं. आणि कोणी अशिक्षित व्यक्ती जरी असेल पण त्या धम्माचं आचरण करत असेल किंवा त्या नीतिमत्ताने वागत असेल तर तो धम्मवान झाला. आणि बुद्धांनी सांगितलं की जे त्यांनी काय नाकारलं आहे, चमत्कार, दैववाद, ईश्वर, आत्मा हे जे आहे, तर त्यांनी ते अभ्यास करूनच नाकारलं आहे की हे काही आहे नाही आहे. त्यामुळे लोक अंधश्रद्धेत चालले आहे, त्यामुळे प्रगती होत नाही आपली. तर हे प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. आणि जे नीतिमत्ता आहे, आपली जे मनुष्य कशामुळे हे अज्ञानामध्ये चालला आहे, तर भय, क्रोध, लोभ यामुळे व्यक्ती अज्ञानामध्ये चाललेला आहे. तर हे जर आपला जर स्वतःवर विश्वास असेल, आपलं आचरण चांगलं असेल, आपण नीतिवान असू, सुशिक्षित असू, आपले विचार जर मजबूत असतील तर आपण त्या अंधश्रद्धेकडे वळणार नाही, यांना मानणार नाही आपण. आणि आपण स्वतःवर विश्वास ठेवू. किती जरी संकट आलं, आपल्या परिवारावर आलं, आपल्यावर आलं, तरी आपला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर याच्याकडे जाणार नाही. किती भीती असली तरी आपण ते आव्हान स्वीकारला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे पंचशील, आपण जर त्या पंचशीलीचं पालन केलं तर आपल्याला कशाची भीती वाटणार नाही किंवा ते आव्हान आपल्या समोर येणार नाही, आलं तरी लवकर निघून जाईल. आता जसं हे राजकारणातलं सांगितलेलं आहे, आता भंतीजी जसे शिकवतात आपल्याला, तर हे जर प्रत्येक विहारात शिकवलं, प्रत्येक क्लासमध्ये शिकवलं तर आपल्यामध्ये जे अंधश्रद्धा आहे ते आपल्यामध्ये राहणार नाही आणि भय निघून जाईल.
आता एक याच्यावरून सांगते, आज मी सकाळी न्यूज बघितली नाशिकच्या कुंभमेळ्याची आहे ती. तर त्या कुंभमेळ्याचा जो प्रयागराजला कुंभमेळा झाला तर तिथे खूप नुकसान झालं, हानी झाली, तिथे बरोबर सोयी झाल्या नाही. तर आता हे लोक असं नाही म्हणणार आहे की आता किंवा तिथे एवढं नुकसान झालं तर आपण हा कुंभमेळा टाळू म्हणून. ते आता तिथे जे नुकसान झालेलं आहे आता इथे कसं लोकांची सुरक्षितता होईल, कसं आपण त्या सुरक्षित करू शकू, त्यांची व्यवस्था करू शकू हे पाहत आहे. कारण की लोकांना त्यांना त्या अंधश्रद्धेमध्येच घालवायचं आहे. तिथे वाटल्यास काहीच उपयोग होणार नाही आहे. तर तेवढे झाडं होते तोडायचे, ते आम्ही झाडं 700-800 झाडं तोडू, पण वाटल्यास दुसरीकडे 20,000 आम्ही झाडं लावू म्हणे, पण हे झाडं तोडायचे आहे. कशासाठी? तर ते जे साधू येतात की नाही त्यांच्या राहण्यासाठी फक्त, आणि बाकीचे लोक आणि जे छोटीशी आहे ते जागा, पण ते समजा ठेवायचे तिथे, तिथे फक्त साधू डुबकी मारतील आणि येतील, आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी वेगळा घाट बनवू आम्ही. हा, तरी त्या लोकांना तिथे डुबकी मारायला वेगळी, म्हणजे महत्व कशाला दिले त्यांनी, फक्त ते डुबकी मारून ते बाकी त्यांनी काहीच होत नाही. हे लोकांना कसं समजत नाही ना की त्या कुंभमेळ्यामध्ये आपण गेलंच पाहिजे. ते लोकांवर बसलेलं आहे त्यांच्या मनावर की ते एक खूप मोठे हे आहे बा म्हणून. तर त्याची सुरुवात हे जे आहे आता राजकारण लोक जे आहे ते तसेच करत आहे, समाजाला भरकवत आहे ना की तुमची तिथे व्यवस्था होईल. हे एक उदाहरण मी भंतीजीने सांगितलं, जसं नाशिकचं ते काळाराम मंदिर आहे. बाबासाहेबांनी तिथे एवढी आपली क्रांती केली, खुलं करून दिलं की दर्शनासाठी नाही दिलं, स्वातंत्र्यासाठी दिलं की आपल्याला जाता आलं पाहिजे म्हणून. ते बाजूला ठेवून हे लोक हे करत आहे. तर खरंच आहे समाजकारण आणि राजकीय हे सगळे जे आहे एकमेकावर अवलंबून, तर तेच आहे. तर जसं पहा ते कसे सोय करत आहे, म्हणजे मुख्य आहे तो कितीही शिकलेला व्यक्ती आहे, पण लोकांना त्याच्यामध्ये पावर आहे तर तो लोकांना कसं हे करत आहे. तसं आपल्यामध्ये जर असलं हे, आता दीक्षाभूमीची आहे आपल्याकडे, किती लोक येतात पण काही व्यवस्था नाही, आणि तिथे आपले इतके लोक आहे नेतृत्व करणारे, पण आपली व्यवस्था होते का बरोबर? जशी तिथे लोक करतात एवढे आतापासून तयारी आहे तशी आपण नाही करत. यावेळेस आपले आदर्श बुद्ध बाबासाहेब यांना अभिप्रेत असं वंदन करते, आणि आपले गुरु म्हणते धम्मसारथी यांना सुद्धा वंदन करते. म्हणते राहुल बोधी आजच्या या क्लासचे गुरु ठरलेले आहेत, त्यांना सुद्धा वंदन करते. मैत्रिणींना सुद्धा मैत्रीपूर्ण जय भीम. धम्मापुढील आव्हान आहे, हे आव्हान विशेषतः आपल्याला स्वीकारायला पाहिजे, पण ते आपण स्वीकारत नाही. कारण आपली एक मानसिकता अशी झाली आहे की त्याच्या अंगावरचं त्यांना दुसऱ्याच्या अंगावर फेकाव, त्याचं दुसऱ्याच्या अंगावर फेकाव, ही जी मानसिकता झाली आहे आपली बौद्ध लोकांची. तर या मानसिकतेमुळे आपण त्या मानसिकतेचे गुलाम झालेलो आहोत, आणि म्हणून हे आव्हान स्वीकारायला आपल्याला भीती वाटते आणि आपण ते तयार नाही होत. आणि ते स्वीकारायलाच पाहिजे. जर बौद्ध आहोत आपण, जर बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, तर आपल्याला ते नियम फॉलो केलेच पाहिजे. तर आता हे जे समाजाचं धम्मनिपुणता राजकीय लोकतंत्र हे बाहेरून आलेलं आहे का? हे तर बाबासाहेबांनी आपल्याला पहिल्यापासून दिलेलंच होतं ना. मग हे आपल्या लक्षात कसं बसत नाही की आपण कुठे मागे चाललो, कुठे पुढे चाललो, हे येते का आपल्या लक्षात? आपण लगेच आपल्यावर पगडा बसवून टाकला. हे आहे हे जे ब्रॅकेट आहे अधम्मचा, ह्या ब्रॅकेट जो आहे दैवी शक्ती, आताही आपल्या समाजाच्या घरी जाऊन पहा आपण, हे सर्व शक्ती तिथं एकत्रित झालेली आहे. आणि या शक्तीने तुमचे जे बाबासाहेबाची जी देण होती तुम्हाला, सुपीक डोकं, सुपीक दिमाग, जो विचार करणारी शक्ती होती, ती स्मरण शक्ती होती, ती तुम्ही इथे संपवली. असं म्हणजे स्वतःने संपवली आपण. याला दुसरं कोणी कारणीभूत नाही, हे आपणच आहोत. कारण आपण स्वीकारलं नाही, हे आव्हान आपण स्वीकारलं नाही ना. म्हणून कारण हा समाज आहे, त्या समाजात तर सगळ्या प्रकारचे लोक असतात, चांगले वाईट कशा प्रकारचे असतात. याच्यात लीडर पण आले, नेते आले, मंत्री संत्री सर्वच आले असं. पण मग ते आपण धम्माच्या वाटचालीने चालून राहिलो का, हे आपल्या समाजाला कळलं का? आपण या धम्माच्या वाटचालीने चालत आहोत का? हे राजकीय आहे, ते हे राजकीय जे आहे याचा जो पगडा आहे, याचा पावर आपल्याला घेता येत होता, पण आपण घेतला का? नाही. आपण कुठे कमी पडलो? तर आपल्याला लोभामुळे हा पावर आपण गमावला. जी लोभामुळेच हा पावर गेला ना. हा, तर हा जो लोभ आहे, ह्या लोभामुळे आपल्याला काय
माझा अमका टमका मंत्री आहे आणि मग जर मी त्याला होत नाही दिलं किंवा त्याला निवडून नाही दिलं म्हणजे झालं, माझ्या आता मुलाचं काही करणारच नाही तो. म्हणजे या पाठीमागचा जो लोभ होता किंवा जो काही तो मला मेकअप देईल ती मी जर त्याच्या विरोधात जर वागले तर ते मिळणार नाही. या भीतीपोटी आणि त्याला आपण समर्थन केलं तर हे जे राजकीय पॉवर हे आहेत नाही हे आपण स्वतःहूनच आपल्या बाजूला केलेलं आहे. हे पॉवर जर आपण टिकवून ठेवले असते तर आज हे लोकतंत्र जे आहे एक स्वतंत्र मतदारसंघ ज्याला बाबासाहेबांचं तळमळ होती तर बाबासाहेब गेल्यानंतरही आपण करू शकत होतो पण आपण केलं नाही. आणि बाबासाहेबाला तर बाबासाहेबाच्याच जवळ बसणाऱ्यांनी धोका दिला. हे काही नवीन काही सांगण्याजोगतं नाही आहे असं. तर म्हणूनच हेच करतात की आपण पुढे जात आहोत तर एखादा व्यक्ती आपल्याला म्हणतो हे हा रस्ता गलत आहे, हा असा नाही, हा असा. पण आपल्यामध्ये ती पावर पाहिजे की काय गलत आहे ना काय सही आहे हे जाणून घेण्याची. जर ती कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे पण त्याच्यावर आपण फोकस नाही करत म्हणून हे सर्व गोष्टी होतात. आता सध्याच्या काळामध्ये आपण एक छोटस उदाहरण की हे तर हे सांगितलं. आता हे जे नागवंशी धनानंद चंद्रगुप्तचं उदाहरण भंतेजी सांगितलं हे खूप चांगलं आहे. चंद्रगुप्ताला फक्त सिंहासनावर बसायचं एवढंच त्याच्याकडे पॉवर दिले. त्याच्यानंतरचा फायदा तर दुसऱ्यांनीच घेतला ना. याला संपवण्यासाठी, नागवंशी संपवण्यासाठी याला तयार केलं. तर हे अशीच चालीरीती त्या काळापासून चालली. याच्यानंतर सम्राट चंद्रगुप्तानंतर सम्राट अशोक आले. तर सम्राट अशोकालाही तर विरोधाभास केलाच की नाही लोकांनी. ते एक पॉवर निर्माण केला त्यांनी वेगळा म्हणून ते जगात विजयी झाले. नाहीतर त्यांनाही ह्याच प्रकारे असं हे झालं असतं. कारण हे आव्हाने सतत आपल्या समोर येत असतात. याच काळात येतं असं नाही, त्याही काळात होतं, बाबासाहेबांच्या काळात होतं. बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं, बाबासाहेबांची कटिंग करायला तयार नव्हते, बाबासाहेबाला पाणी पाजायला तयार नव्हते. म्हणजे हे काय झालं त्यावेळेला बाबासाहेबांमध्ये तो पॉवर नव्हता. एक राजबिंडा व्यक्ती जर समोर उभा आहे आणि त्याचं व्यक्तिमत्व इतकं पॉवरफुल आहे त्याला कोण देणार नव्हतं. पण इथं हे याचा पगडा होता आणि म्हणून त्याच्यामुळे बाबासाहेबांना सुद्धा किती संघर्ष करावा लागला. केलाच ना बाबासाहेबांनी एकटे असून संघर्ष. मग आपण तर इतके समुदाय आहोत असं. पण आपल्यामध्ये काय आहे की मीपणा आहे की हे माझं म्हणजे 4 लोक घेऊन मी एक संघ निर्माण करीन, माझं नाव होईल आणि त्या पॉम्पलेटवर माझं नाव येईल, माझे फोटो येईल तर माझा संघ काय अमक्या टमक्याने खूप मोठा संघ तयार केला असं. म्हणजे ही जी भावना आपल्या मनामध्ये आहे जे लोभ मोहची आहे ना की माझं आणि हे निर्माण मी केलं आणि हे माझं नाव झालं पाहिजे बाकीचं काही असो, या लोभामुळे आपण हे आव्हान स्वीकारत नाही असं आहे. आणि म्हणून आपण मागे एक साधं उदाहरण आता हे घ्या, विश्वास. आणि याच्यासाठी पाहिजे तुमचं कॉन्फिडन्स, तुमचा विश्वास की अमुक व्यक्तीने आता जर आपल्याला वाटलं थोड्या वेळासाठी एवढंच विचार एवढं जे ब्लॅकबोर्डवर दिलं तर आता इथे इतके लोक बसलेले आहेत, किती लोकांना हे वाटलं की हे बरोबर केलं आहे भंतेजीने असं. तर हा जो कॉन्फिडन्स भंतेजीच्या बद्दल आहे की आजचं जे उदाहरण यांनी दिलं आहे खरोखरच आम्हाला तो आव्हान स्वीकारण्यासाठी दिलं. कुठेतरी आमची बुद्धिमत्ता गहाण ठेवल्या गेली, कुठेतरी आम्ही मागे आलो आहोत तर आम्हाला त्याची चालना करून दिली आहे भंतेजीने. हे जसं आज आपण कॉन्फिडन्स तेव्हा हे करतो तर असाच कॉन्फिडन्स आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी असायला पाहिजे. आता हल्लीचं उदाहरण घ्या ससाई भंतेचं, जे दीक्षाभूमीवर जे प्रकरण झालं. आता हे प्रकरण तर ते झालं, कोणी होतं का तिथे साक्षीदार बघायला की अमुक म्हणजे भंतेजीनं असं नाही केलं किंवा कोणी त्या बायांचं गलत आहे हे सांगणार कोणी साक्षीदार उभा झाला का? का नाही झाला छाती ठोकून की मी सांगते की हे गलत होतं की हे बरोबर नव्हतं असं. तर असं नाही आहे. म्हणजे आपला धम्मगुरू जीव तोडून तिथे तसं हे करत आहे त्याची छवी खराब करण्यासाठी जर एखादा बाहेरचा व्यक्ती आपल्याला आमिष दाखवत आहे, आता याच्या पलीकडे तर दुसरं काही सांगू शकत नाही मी, हे कुठेतरी आमिषाचंच प्रकरण असेल ना की एका धम्मगुरूला बदनाम करण्याच्या पाठीसाठी जर 4 लोक घडवून आणले किंवा 4 लोक येऊन राहिले तर त्यांनी समोर येईल का नाही आले कोणी? असं कोणीतरी त्यांना विचारलं का? असं मी जेव्हा धम्मगुरूच्या विषयी असं बोलता त्यावेळेला तुम्हाला ते भंतेजी असो का कोणी असो, मला असं वाटते थोडी तरी मनातून म्हणजे त्या बाबासाहेबांच्या विषयी तुम्ही थोडी तरी तळमळ असेल आणि ते चिवर जर बाबासाहेबांच्या ह्याच्याने तुम्ही घेतलं असेल तर तुमच्या मधला तो माणूस का नाही जागा झाला?
हे सांगायला की कोण होत्या त्या स्त्रिया, त्या कशासाठी आल्या होत्या, त्यांचा प्रश्न काय होता, आणि तो प्रश्न होता तर त्यांनी 4 लोकांसमोर का नाही मांडला, तो डायरेक्ट भंतीजीस पर्यंत का गेले तुम्ही, निवेदन का नाही पाठवलं, हे प्रश्न कोणी विचारले नाही. फक्त रीला बनवला, तयार केले, आणि तर तुमच्या धम्मगुरूवर तुम्हाला विश्वास नाही, ह्या साधारण महिलांवर विश्वास आहे, तर तुमच्या इतके मूर्ख कोणीच नाही. आपणच मूर्ख ना. मग त्या महिला होत्या, त्यांनी समोर चेहरे का दाखवले नाही, कॅमेऱ्याच्या समोर पाठच का करून उभ्या आहे. ते भंतीजी संमेलन बोलून राहिले ना, एकीचा तरी तुम्ही आता रील पाहिला असेल, एकीचा तरी चेहरा दिसत आहे का तिथं समोर, का नाही दाखवला त्यांनी, का नाही समोर आले, का नाही केस टाकली, टाकायला पाहिजे होती की नाही. हे भंतेजीने असं केलं आणि त्याच्यामधला एखादी तरी माझ्या समोर केलं हे सर्व, असं म्हणणारा का नाही आला समोर. तर म्हणूनच म्हणते की हे इथं आपला हा राजकीय पॉवर जो आहे ना, हा आपण कमी करतो. आज जो भंतेजीला जो पॉवर होता, भंतेजीचा जो भारत देशामध्ये जो मान सन्मान आहे, तो मान सन्मान कमी करायचा, त्यांना त्या पदावरून बाजूला करायचं, त्याच्यासाठी हे कटकारस्थान. आणि ह्या 4 बाया जाऊन त्यांना हे अरे तुमची लायकती आहे का त्या धम्मगुरूच्या जवळ जाण्याची, त्याच्या चिवरपर्यंत जाण्याची लायकती आहे का, नाही. मग तुम्ही काय आहे ना हे आव्हान स्वीकारता आणि हे आव्हान स्वीकारत नाही धम्माचं. शर्मा वाटायला पाहिजे आपल्याला. ज्या कोणी तिथे गेलेला असतील ना, तर मी त्यांना खुला असा आव्हान करते या गोष्टीसाठी की तुम्हाला शर्मा कशा वाटल्या नाही. अरे कारण तर असेल ना काहीतरी, काय झालं होतं असं, तर तुम्ही त्या धम्मगुरूवर करता. आणि मग त्यांनी केलं तर मग आपल्यासारख्याला विश्वास पाहिजे ना. अशा ज्या घडामोडी तुम्ही समोर आणता आणि त्याच्यामुळे हा जो धम्मा आहे हा मागे मागे चाललाय, तुमची विचारशक्ती कमी होत आहे, तुम्ही हे जे गलत आहे ते समोर आणता आणि जे सही आहे ते मागे नेता असं. तर अशामुळेच काय झालं की आपण ह्या लोकतंत्रावर, याच्यामुळेच ह्या महाराष्ट्राचं हे नुकसान का होत आहे, हे आपल्यामुळे होत आहे. कारण आपणच तर सजग नाही ना, आपल्यामध्येच कॉन्फिडन्स नाही आहे, त्याच्यामुळे आपण हे सर्व प्रकार घडवतो असं. मी बाबासाहेबाची कन्या सांगत आहे तुम्हाला. आता तुम्ही मुली आहात की नाही त्याच्यात ते मला माहित नाही, पण मी बाबासाहेबांची मुलगी आहे म्हणून मला तळमळ वाटली या गोष्टीची. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जो गुरु आपल्याला एवढं काही तळमळीनं शिकवत आहे, तर त्याच्यातले 2 शब्द तर भगिनींनो आपल्या मनावर घ्या, स्वीकारा ना आव्हान. काय फरक पडून राहिला तुम्हाला, याच्यातून 2 तर अक्षरे येतील तुम्हाला, काही तर तुम्ही सांगू शकाल. आणि आपण जर सांगू शकाल आपल्या परिवाराला सांगू, देश सोडून किती वय कमी होतं, मी लहान होते तेव्हापासून बघते आहे असं. तर तेव्हापासून जो व्यक्ती इथं आला आणि जो बुद्धाचं तत्वज्ञान दिलं आणि बाबासाहेबाला तुमच्या मध्ये साकार केलं, त्या व्यक्तीची एवढी तळमळ आणि तो देश सोडून, आपलं घरदार सोडून, आई वडील सोडून, नातेरिश्ते सोडून जर तुमच्या देशात येऊन इतकं काही जीव तळमळीला लावत आहे आणि त्याच्याकडे तुम्ही जर बोट दाखवत आहात, तर किती मूर्खपणा हा. जर त्यांच्या देशातल्या लोकांनी बघितलं असेल तर काय म्हटलं असेल भारताच्या लोकांना, किती शर्मेची गोष्ट आहे. आणि हे घडलं कुठं, महाराष्ट्रात. महाराष्ट्र स्वतःला अभिमानानं म्हणू शकतो आपण की महाराष्ट्र आहे. पण आता ते डेव्हलप महाराष्ट्र गेलं आणि बस लोभी महाराष्ट्र तयार झालं असं. कारण लोभच झालं आहे ना सर्व, त्याच्यामुळे नाही. म्हणून हे आव्हान आपल्याला स्वीकारायला लागते. सावित्रीबाईंनी आपल्याला तयार केलं, रमाईने आपल्याला तयार केलं. मग तयार केलं ना, मग रमाई जयंतीच्या भाषण देतो, सावित्रीबाईच्या वेळेला भाषण देतो, मग एरवी का आपण मागे येतो, एरवी का मागे राहतो, का कुठे जाते आपली सावित्री, आपल्या शहरातली सावित्री. म्हणजे सावित्री नेहमी सक्षम पाहिजे. ती शेण खायचं, ती माती अंगावर घेत होती, तरी ती तळमळ करतच होती ना आपल्याला शिक्षणासाठी. म्हणून तुम्ही आम्ही इथं बसलेलो आहो ना, हे कोणाची देण आहे. तिने जर शेण माती तिच्या अंगावर झेलली नसती तर तुम्ही आम्ही इथे बसलो असतो का. त्या रमाईने जर बाबासाहेब घडवले नसते, एक अशिक्षित म्हणायला लागले, पण किती सुशिक्षित होती रमाई. शिक्षण जरी नसेल, पुस्तकी कोणा कॉलेजला गेली नसेल, पुस्तकी ज्ञान जरी नसेल, पण व्यावहारिक ज्ञान किती होतं. अरे आपल्याला घडवण्यामागे किती मोठं श्रेय आहे त्या. मग आणि आपण कुठे आहोत, जिथे आहोत तिथेच आहोत, त्याच्या पुढे तर आपण गेलोच नाही. आपल्यातली कमजोरी आपण दाखवली आहे, आपल्या जिथे जे कमकुवता आहे ते आपण बाहेर काढली नाही. कुठे गेली नारी शक्ती, नरशक्ती आल्याबरोबर झालं का मग आपण
नारी शक्तीचा उगम झाला आणि आविष्कार झाला, झेंडा उच्चार आहे हमारा. कधी आपण तर इथंच कमकुवत आहोत ना, मग कुठं झेंडे आपण उच्च करू. नारी शक्तीला प्राधान्य आहे. वेळोवेळी भंतेजी सांगत असतात की प्रत्येक आणि जर घर सुधारित करायचं आहे तर पुरुष तर करतेच आपल्या पद्धतीने, पण नारी शक्तीलाच पुढे यावं लागतं. हे तर मान्य आहे की नाही तुम्हाला? की घरातलं जर हे असलं तर आधी विचारा म्हणता घरच्या बाईला विचारा. का म्हणते? माणूस एवढा कमवून आणते, तो का म्हणते की घरातल्या बाईला विचारा? तर का नाही, मी माझे निर्णय घेऊ शकतो. ठीक आहे, माझा निर्णय एखाद्या मुलीचं लग्न ठरवायचं असलं तर तो पहिला म्हणते नाही माझ्या पत्नीला विचारू द्यावा की मुलगा तिच्याही मनात आहे की नाही या तिच्या मुलीसाठी. का विचारते? तो का नाही म्हणा माझी मुलगी मीच घेते निर्णय? नाही, कारण त्यांना माहित असते की स्त्री शक्ती ही एवढी प्रबळ आहे की ही ह्या बाकीच्या आव्हानाला स्वीकारून याच्यातून एक मार्ग काढते आणि एक सजग परिवार निर्माण करते. मॅडमने खूपच म्हणजे आपल्या सर्वांना भगिनींना प्रोत्साहित केलं, अगदी बॉम्ब गोले टाकून असं. तर आजचा विषय खरंच छान आहे. धम्मापुढील आव्हान, धम्म कसा असावा. बंदेजींनी आपल्याला सांगितलं धम्मामध्ये विश्वास पाहिजे पण अविश्वास नको. धम्म कसा सांगितलं की ज्याच्यामध्ये ईश्वर, आत्मा, चमत्कार, दैवी शक्ती असा धम्म नको आहे आपल्याला. आधी होता तो धम्म, पण आपल्याला बाबासाहेबांनी जेव्हापासून आपल्याला बौद्ध धर्म दिलेला आहे, बौद्ध धम्म दिलेला आहे, त्या धम्माच्या विचारशक्तीवर आपल्याला आणि त्या धम्मापुढे कोणती आव्हानं आहेत ही खूप छान प्रकारे भंतेजींनी आपल्याला समजावून सांगितलं. सर्वात आधी सांगितलं समाज म्हणजे सामाजिक. दुसरं धम्म निपुणता म्हणजे त्याच्यामध्ये आपण किती निपुण आहोत, किती कुशल आहोत, किती ॲबिलिटी आहे आपल्याला तो धम्म समजण्यासाठी. आपण किती हुशार झालेला आहे, समजदार झालेला आहे तो धम्म समजण्यासाठी, हे त्यांनी सांगितलं. दुसरं आहे राजकीय आणि लोकतंत्र. हे धम्माचेच पैलू आहे असं म्हणायला हरकत नाही. सामाजिकच धम्माचे हे सगळे पैलू आहे आणि ह्या 4 धम्माच्या पैलूवर आपण एका ठिकाणी असं बांधल्या गेलेलं आहे. होऊ शकते माझं चुकलं असेल तर माफ करा, मला जेवढं समजत आहे मी तेवढं सांगते आहे. तर याच्यावर आपण म्हणजे समाजामध्ये बघा, आपण सामाजिक धम्मामध्ये जेव्हा समोर जातो, समाजाची पूर्ण प्रक्रियाच आपली अशी एक म्हणजे एका याच्यावर जर आपण असं इथून अशी लिंक लागली तर समाज कुठून बनतो? लोकांपासून. लोकांमध्ये विचार आपण जागृत करणे. आपल्याला तर धम्म मिळाला, बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, त्या धम्माचे विचार आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार जर आपण आपल्यामध्ये तो धम्म अंगीकारला तर तो आपण चांगल्या प्रकारे निभवू शकतो असं मला वाटते. आता समाजामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन किंवा आपण प्रत्येकाच्या कानामध्ये सांगून तर आपण धम्म सांगू शकत नाही. आपल्याला जसं भंतेजी आपल्याला इथे सांगतात सर्वांना धम्म कसा असला पाहिजे, बाबासाहेबांच्या विचाराबद्दल आपल्याला सांगतात. तर मला असं वाटतं प्रत्येकाने आपण आजूबाजूला सांगतो, आपण मला नाही वाटत की आपण ह्या धम्माबद्दल इतके जागृत आहोत. काम करा तुम्ही आमच्यासोबत 1-2 तरी स्त्रियांना सांगितलं असेल की चला आमच्यासोबत सेमिनरी मध्ये आमचे भंतेजी काय शिकवतात, धम्म कसा आहे हे शिकवतात, बाबासाहेबांचे विचार काय आहे, बाबासाहेबांनी आपल्या धम्मावर आणि आपल्याला बौद्ध धम्मच का दिला हे आपले भंतेजी कसे शिकवतात हे आपण सांगा. आणि इथे एकाला तरी सोबत घेऊन या. एक तर संख्या वाढेल, संख्या वाढल्यामुळे आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचतील की इथे सांगणारे हे खरंच आपण जे शिकतोय बाबासाहेबांनी सांगितलंय आणि भंतेजी आपल्याला सांगताय ते खरंच बरोबर आहे किंवा नाही. आणि हे लोक दर शनिवारी इथे जातात तर हे खरंच ते आपण जे विचार सांगतात ते किती आपण अंगीकृत करतो. हा धम्म आपल्यापुरता सीमित न ठेवता आपण त्याचा प्रचार करा. विहारामध्ये पण आपण जा, असं काही नाही की इथे आपण सेमिनरी मध्ये आलो आणि विहारामध्ये इथे वेगळं सांगतात किंवा आपल्याला भंतेजी म्हणतात की तिथे गाथा म्हणतात किंवा अजून काही म्हणतात, तर तो नाही. तो
तर तिथे जाणे नाही असं नाही, तिथे जा, तुम्ही आपले विचार सांगा. जर एखादी भंतेजी जर परित्राण पाठ करतात आणि धम्म सांगतात आपल्याला आणि बाबासाहेबांची फोटो तिथे नाही राहत किंवा बाबासाहेबांचं नाव घेत नाही, तुम्ही त्यांना म्हणा, तुम्ही बाबा तुम्ही इथे झाले तुम्ही तर कुणामुळे आले? धम्म तुम्हाला कोणी दिला? बुद्ध धम्म तर आपल्याला नाहीसा होत आला. आणि भंतेजी तुम्ही बनले कशामुळे? आपल्या समाजातले भंतेजी बनतात आहे, दुसऱ्या समाजामधले भंतेजी बनतात आहे, तर तुम्ही कशामुळे बनला? कोणत्या व्यक्तीमुळे बनले हे सांगा. बाबासाहेबांमुळे ना आपल्याला एवढी शक्ती आली आहे बोलण्याची, 4 लोकांसोबत बोलण्याची. त्यांना तर कुठेच, आपण स्वतंत्र आहोत, भारत स्वतंत्र झाला, सोबत आपणही स्वतंत्र झालो. त्यांच्यामुळे आपल्याला पूर्ण हे आलंय. पण तुम्ही त्यांना सांगा की ज्या लोकांनी तुम्हाला इथे बसवलं, 4 लोकांमध्ये तुम्ही बसून राहिले, इतक्या लोकांचा समोर तुम्ही आम्हाला ज्ञान देऊन राहिले, तर तुम्ही त्यांना सांगा की या व्यक्तीचं नाव घेणे हे सर्वप्रथम तुमचं आहे, तुमचं काम आहे. आणि तुम्ही त्यांना घेऊन तुम्ही आपल्या धम्माचा प्रसार करा. मग आहे म्हणजे धम्मामध्ये निपुणता हे आलं पाहिजे त्याच्यामध्ये. दुसरा राजकीय हा खूपच मोठा विषय आहे. राजकारण आपण तिथपर्यंत जाणार नाही आणि आपला साधा सुद्धा माणूस तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आणि त्याच्याकरिता शिक्षित, मेन तर शिक्षित पाहिजेच. आता तर काय म्हणतो, राजकीय याच्यामध्ये जाण्यासाठी पहिलेचे आता 50-60 वर्षाच्या अगोदरचा कोणताही अशिक्षित व्यक्ती पण एखादे आमदार, खासदार किंवा मोठा नेता बनू शकतो. आता शिक्षण पाहिजेच आहे. आणि मला तरी असं वाटते की जशी परीक्षा एखादा IAS ऑफिसर होण्यासाठी शिक्षण किती आवश्यक आहे त्याची परीक्षा होते, तर आताच्या काळामध्ये आमदार, खासदार होण्यासाठी यांची परीक्षा घ्यावी आणि राजकारणात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल असं माझं स्वतःचं मत आहे. राजकीय हेतू कसा, आपण कसं कुणावर राज्य करू शकतो, कुणाला कसं आपण गुलामगिरीमध्ये आणू शकतो, हे राजकारणामधूनच निर्माण होऊन राहिलं. आधी तर समाजातून निर्माण व्हायचं, आता ते राजकारणातून निघून राहिलंय. राजकारण डोक्यामध्ये आधीच ते विचार येऊन राहिले की नाही बा, जर आम्ही या स्टेपला कुठेतरी सगळ्यात पहिले एखादा नेता आजूबाजूचा हो आणि नंतर नगरसेवक आणि नंतर त्याच्यानंतरची अशी स्टेप जेव्हा सुरू असते, तर हे आधीच त्याच्या मनामध्येच असते की आम्ही समोर गेल्यावर काय होणार आणि समोरच्या घरातल्याच व्यक्तीला कसं गुलामीमध्ये किंवा गुलामगिरीमध्ये किंवा आजूबाजूच्या लोकांवर कसं आपण वर्चस्व, आणि त्याच्यानंतरची हे स्टेप समोर वाढत जाते. याच्यासोबतच हा मुद्दा आहे लोकतंत्र. लोकतंत्र सर्वांनाच माहित आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य असूनही आपण पारतंत्र्यात राहिल्यासारखं आहे आता. म्हणून सगळ्यांनी बघा, आपली लोकशाही गेली नाही पाहिजे. स्वतःला जिवंत ठेवा असं म्हणू शकतो लोकशाहीमुळे, आणि आपण त्याच्यामध्ये आहोत. आणि त्याच्यामुळे सगळे आपण हा विचार करू शकतो. विरोधक तर आहेतच, आपल्याला सगळ्या बाबीला विरोध करणारे. देश कुठे चालला, देशाची वाटचाल कुठे चालली आहे, देश कुठे चालला, म्हणजे कोणी आता बघा, म्हणजे थोडस विषयाच्या पलीकडे आहे. ट्रम्प साहेब आपले कुठेही म्हणतात इकडे टेरिफ लावेल, तिकडे टेरिफ लावेल, असं म्हटलं तसं म्हटलं, असं सुरू आहे आणि ते करतात आहे आपल्यावर. म्हणजे देशाची वाटचाल कुठे, आपण आपल्या देशाची धुरा सुद्धा दुसऱ्या देशाच्या राष्ट्रपतीवर, राष्ट्राध्यक्षावर जात आहे. हे आहे, बस एवढे बोलते. लज्जास्पद गोष्ट आहे असं म्हणू शकतो. आणि माझे 2 शब्द संपवू शकते. धन्यवाद.